कारण त्यांचंच भवितव्य या सामन्यावरती अवलंबून आहे. पंच सामन्याला सुरुवात करताना स्कोरिंग करतायत ते अरुण शेठ चांदगुडे आणि सामन्याचा आनंद घेताना संदीप चांदगुडे. निश्चितच काहीतरी नवस करून आले असतील या सामन्यासाठी. गोलंदाजीसाठी तुषार वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं सामना करेल तो नाना आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानात विशाल. सामन्याला काही क्षणात सुरुवात. सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू तुषार सामना करेल नाना. पहिला चेंडू पॅडवरती निर्धाव पद्धतीचा सावध भूमिका. बाबुर्डीसाठी हा सामना अतिशय महत्वाचा. करो या मरो. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने. खणखणीत पहिला चौकार. या 4 धावेच्या संख्येने आपलं खातं खोललं संघाचं. चौकार साह्याने आपलं खातं खोललं. आला नाही संघाचं खातं खोललं. थोडस पॅव्हिलियन मध्ये गमतीशीर असं वातावरण. पुन्हा एकदा चेंडू आपटून टाकलेला. चेंडू निश्चितच लॉंग अपच्या दिशेने 2 धावेसाठी. या 2 धावेने संघात धावसंख्येत वाढ 6. 6 धावा. षटक चाललंय पहिलं. टाकतोय तो तुषार. सामना करेल तो नाना. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता पाहूया धक्का क्रमांक 1 नानाबाद. प्रत्येकची निराशा. आजचं यूट्यूब लाईव्ह युवराज भैया परदेशी यांचं यूट्यूब लाईव्ह आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. फलंदाजीसाठी सागर स्वतः संघ मालक. पहिला चेंडू हलकासा तटवलेला परंतु थोडीशी मिस फील्ड. धावबादचा चान्स आणि बिग विकेट. धक्का क्रमांक पाहूया 2. या ठिकाणी 2 गडी बाद झालेत.
बोंडेवाडीचे, परंतु निराशा मात्र संदीपच्या चेहऱ्यावरती. रनआउट साठी कोहली साहेबांना 101 रुपयाचं पारितोषिक सलीम शेख सर यांच्याकडून. ऑनलाईन हे पारितोषिक जमा झालेलं आहे, याची कोहली साहेबांनी नोंद घ्यायची. फलंदाजीसाठी आता मात्र शुभम. दोन बाद 6. षटक चाललंय पहिलं. टाकतोय तो तुषार, सामना करेल तो शुभम. तुषार तू शुभम. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पद्धतीचा. एका षटकानंतर 2 बाद 6. दोन बाद 6. गोलंदाजीसाठी आमचे मित्र अनेक अनुभवी क्रिकेटचे खेळाडू प्रफुल्ल शेळके सर. वैयक्तिक पहिला चेंडू हवेमध्ये स्विंग, निर्धाव, स्लो ओव्हर डिलिव्हरी. प्रफुल्ल पुढील चेंडू. आता मात्र चेंडू मारलेला आहे, चेंडू हवेमध्ये, परंतु एका धावेसाठी. संघात धाव संख्या 7. गडी बाद झाले ते 2. षटक चालले ते दुसरं. वैयक्तिक पहिलं टाकतोय तो प्रफुल्ल. सामना करेल आता शुभम. त्याला साथ देतोय सागर. निश्चितच रिव्ह्यू घेतलाय. वाईट चेंडू. अवांतर धावणे संख्या धाव संख्येत वाढ होईल, परंतु स्टंपिंग साठी हा रिव्ह्यू आहे. आठ धावा झालेत, 2 गडी बाद आहेत. पाव्या ह्या चेंडूवरती काय डिसिजन. थर्ड अंपायर सलीम शेख सर चेक करतायत. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतायत आमचे कोहली साहेब, कारण त्यांना माहिती आहे हा सामना आपल्या टीमसाठी किती महत्त्वाचा आहे. डिसिजन पेंडिंग आहे एसटी चितचं. अतिशय अनुभवी गोलंदाज प्रफुल्ल. धक्का क्रमांक 3 शुभम बाद. 8 या धावसंख्येवरती 3 गडी बाद. या ठिकाणी आमचे मित्र पोलीस पाटील राजू शेठ लवे यांच्याकडून कोहली साहेबांना 201 रुपयांचं पारितोषिक या विकेट किपिंग साठी मिळालेलं आहे. स्टंपिंग साठी त्यांचं देखील ऑनलाईन पेमेंट जमा झालेलं आहे. तुषार
तुषार लडकत. नेक्स्ट बॅट्समन तुषार लडकत सामना करील प्रफुल्लच्या गोलंदाजीचा. हलकासा तडवलेला एक धाव पळून पूर्ण करतायत. एका धावीवरती समाधान मानावं लागलं. रोपची त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावने संघात धावसंख्येत वाढ 9. चेंडू मारायचा आहे. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यावरती नाही, पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र कोळी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कोळी साहेबांना माहिती आहे ह्या सामन्याचं महत्व. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नऊ धावा. चेंडू हवेमध्ये पाहूया. थोडासा त्या ठिकाणी चेंडू फिरला. एका धावेने धावसंख्येत वाढ. 2 षटकानंतर 3 बाद 10. धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी मला वाटतं पुन्हा एकदा तुषार. वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं. सामना करेल सागर. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो तुषार वाघ. सामना करील तो काय नाव तुझं? सागर. अतिशय सुंदर असा पॉइंटच्या दिशेने हलकासा कटवलेला आणि या ठिकाणी चौथा धक्का भोंडवेवाडीकरांना. अतिशय सुंदर असा जेल घेतलाय बोरावके सरांनी. या जेलसाठी राजू लवे यांच्याकडून काय पारितोषिक येते का पाहूया. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आज मला वाटतंय राजू लवे एक मोठा बंडल खिशात घेऊन बसलेत. पैसे गेले तरी चालतील पण मॅच क्वालिफाय झाली पाहिजे. ऑनलाईन म्हणतात. प्रसिद्ध व्यापारी सागर सेठ तेली यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सुपर प्रीमियर लीगच्या वतीने सहर्षाचं स्वागत. पुढचा चेंडू बॅट्समन नेमका आहे ओमकार हिरवे. तुषार यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मैदानात आलेत ते ओमकार हिरवे. तुषार टू ओमकार. अतिशय सुंदर असा पॉइंटच्या दिशेने हलकासा कटवलेला प्रफुल्ल शेळके सरांचा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या होतीये ती 11. षटक चाललंय तिसऱ्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेत. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय तो तुषार वाघ. तुषार लडकत आणि ओमकार हिरवे असे भोंडेवाडी 11चे 2 दिग्गज खेळाडू मैदानात. पुढचा पुन्हा एकदा हलकासा कटवलेला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागली. दरम्यान या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या झाली आहे ती 12. षटक चाललंय तिसरं. तुषारांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते ओमकार हिरवे. हा पिच पद्धतीचा चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. उंच उडालेला आणि या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. मोनू कुतवळ यांनी थोडासा रनअप घेतला असता तर नक्कीच विकेट मिळाली असती. श्रीनाथ खेडेकर यांनी थोडासा रनअप घेतला असता तर नक्कीच या ठिकाणी जेलबाद झाले असते. तुषार यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते तुषार. हलकासा ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने कटवलेला. पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान.
धावसंख्या होती ती 14. तुषार यांच्या या षटकातला हा शेवटचा चेंडू. सामना करतील ते ओमकार हिरवे. भोंडेवाडी 11 साठी ओमकार कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. षटकार चौकारांसाठी या ठिकाणी बक्षिसं लागली आहेत. प्रत्येक षटकाराला शशिकांत चांदगुडे यांच्याकडून मोठं बक्षीस आहे. उंच उडालेला लेग साइडला आणि या ठिकाणी ओमकार हिरवे जेलबाद होत आहेत. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने मारलेला हा शॉट, परंतु या फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती, त्याच्यामुळे जेलबाद झाले आणि 5वा धक्का सहन करावा लागलाय तो भोंडेवाडी 11 पाटील 11 भोंडेवाडी यांना. ओमकार यांची जागा घेण्यासाठी मैदानात आले ते बॅट्समन नेमका आहे वैभव पारशे. वैयक्तिक दुसऱ्याने संघासाठी चौथं षटक घेऊन आले ते प्रफुल्ल शेळके सर. बाबुर्डीकरांना जर या क्वालिफाय मध्ये परत कोण घेऊन आला असेल तर ते 100% प्रफुल्ल शेळके सर आहेत. गोलंदाजीचा आणि क्रिकेटचा एक जबरदस्त मोठा अनुभव असणारे प्रफुल्ल शेळके सर. या चेंडूवरती एक धावेने धावसंख्या होती ती 15. अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ग्राउंड वरती आपल्याला ज्यांच्याकडून पाहायला मिळालंय ते प्रफुल्ल शेळके सर. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी हलकासा मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव जाणारा चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. दरम्यान वैभव पारसे पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. खूप मोठी अपेक्षा आहे वैभव कडून भोंडेवाडी पाटील 11 यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारायच्या प्रयत्नात चुकलेले निर्धाव जाणारा चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. अजून बाबुर्डीकरांकडून आपल्याला बोरावके सरांचे एक षटक पाहायला मिळणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू बॅटवर येण्यासाठी टाइम लागला, वाट पाहावी लागली आणि निर्धाव जाणारा चेंडू. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा दरम्यान या षटकातला हा शेवटचा चेंडू. प्रफुल्ल शेळके सरांच्या या षटकामध्ये एकच धाव आली. वैभव पारसे यांनी खूप प्रयत्न केले परंतु बॅटच्या आणि नजरेच्या पट्ट्यात चेंडू येऊ नाही दिला प्रफुल्ल शेळके सरांनी आणि संपूर्ण षटक हे फक्त एकच धाव दिली या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते ग्रामविकास अधिकारी बोरावके सर. ऑफ स्पिनरचा खतरनाक नजराना त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार. प्रसिद्ध उद्योजक मोहसिनभाई बागवान यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. मी सुपा प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचंही मनपूर्वक असा आभार मानतो. पुढचा चेंडू बोरावके सर टू तुषार मारलेला हा उत्तम असा षटकार. या 6 धावेनं धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होतीये ती 21. तुषार यांच्याकडून अजून खूप मोठ्या अपेक्षा आहेत भोंडेवाडीकरांना. अजून एक पाटील 11 चे संघ मालक प्रतीक भैया चांदगुडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. संघ मालकाकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
काही झालं तरी अजून भैया यांचं म्हणणं आहे की कमीत कमी 4-5 षटकार या इथून पुढच्या मॅच मध्ये बसावेत. पुढचा हा पिच पद्धतीचा अतिशय सुंदर असा सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने मारलेला लेग साइडला दणदणीत खणखणीत चौकार. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. खूप अथक प्रयत्नानंतर 2च चेंडूवरती 10 धावा मिळवण्यात यश मिळवलंय भोंडवेवाडी पाटील इलेव्हन. या ठिकाणी षटकार आणि चौकार गेल्यानंतर आमचे मित्र राजकुमार लव पाटील थोडस कुठतरी नाराज झालेले, थोडस विचारात बसलेले. काय चुकलं, काय चुकतंय याचा विचार करतायत. नक्कीच ते आपल्या बाबुर्डीकरांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतील. पण मला वाटतं वेळ निघून गेल्यानंतर मार्गदर्शन करण्यात काही उपयोग नाहीये राजकुमार लवे सर. पुढचा चेंडू वरावके सरांचा खेळतोय तो तुषार. आता पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा मारलेला त्या ठिकाणी अश्विन कुतवळ आणि या ठिकाणी एसपीएल मधला सर्वात जास्त बोली लागणारा पहिल्या इनिंगचा खेळाडू आहे तो अश्विन कुतवळ. अचूक जेल टिपतो आणि या ठिकाणी तुषार यांना बाद होऊन तंबूत परतावं लागतंय. वैयक्तिक 14 धावा मिळवण्यात यश मिळालं तुषार यांना. 14 धावा मिळवल्या भोंडवेवाडी पाटील इलेव्हन साठी तुषार यांनी. सुंदर असं या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत होतं. तुषार यांची जागा घेण्यासाठी मैदानात आले ते. तेजस चांदगुडे बोरावके सरांचा पुढचा चेंडू सुंदर असा मिडॉनच्या दिशेने हलकासा कटवलेला. एकाच धावेवरती समाधान मानावे लागते. एका धावेने धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होती ती 26. बोरावके सरांचे या षटकात 4 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू काय व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी मिसफिल्ड आणि 2 धावा मिळवण्यात नक्कीच यश मिळाले ते भोंडवेवाडी पाटील इलेव्हन यांना. करे या मरेच्या परिस्थितीत असताना तुम्ही जर असं मिसफिल्डचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत असताल तर नक्कीच तुमचे संघ मालक या ठिकाणी नाराज होतील. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा उचललेला वैभव पारशे यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत आणि दणदणीत चौकार षटकार. आणि या षटकाराच्या नंतर षटक संपल्याचा इशारा पंचांचा. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 34. थोडस आणि खूपच महागड असं परंतु एक महत्वाची विकेट मिळवलेलं बोरावके सरांचं हे षटक. 19 धावा देऊन गेलं बोरावके सरांचं हे षटक. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल भैरवनाथ टायगर बाबुर्डीकरांसाठी. करो या मरोच्या परिस्थितीत असताना जिथे प्रफुल्ल शेळके सरांनी 1 धाव दिली तिथे बोरावके सरांनी 19 धावा दिल्या. कुठेतरी चुकलेलं गणित. आणि विचारात पडलेले ते राजकुमार लोहे सर. कारण भोंडवेवाडीकरांकडे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचं खूप खतरनाक प्रदर्शन आहे आणि हा क्रिकेटचा सामना आहे. काही घडू शकतं, काही होऊ शकतं. काय बॉलरचं नाव आहे? बॉलरचं नाव काय आहे? सौरभ. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो सौरभ. अतिशय सुंदर असा मारलेला हा चेंडू तेजस यांनी 6 धावांसाठी. तेजस यांनी अतिशय सुंदर असा हा मारलेला षटकार भोंडवेवाडीकरांसाठी नक्कीच 6 धावांची वाढ करणार आहे. बॉलरचं नाव काय? सौरभ यांचा पुढचा चेंडू. पाहूया चेंडू बॅटच्या आणि नजरेच्या पट्ट्यात येतो का पुन्हा एकदा. हा पिच पद्धतीचा चेंडू. दरम्यान चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु जर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला तर तो नक्कीच स्टेडियमच्या बाहेर टाकण्याची ताकद या प्लेअर मध्ये आहे. तो तेजस स्ट्राईक वरती खेळतोय. पुढचा चेंडू
शुभम टू तेजस. शुभम यांचा पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीचा चेंडू टाकतायत. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा टाकलेला लेग साईडला हलकासा कटवलेला बोरोके सरांचा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. कॅच सुटला परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. सौरभ यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते वैभव पारसे. अतिशय सुंदर असा षटकार त्यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू टाकून झालेत. पुढच्या 3 चेंडू 3 जर षटकार मारले तर भैया तनगुळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मारायला चुकलेले जोरदार अपील आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय PSI कोळी साहेबांनी. आपल्या संघासाठी खूप मोलाचं योगदान आहे त्यांचं. यष्टी रक्षकाचं खतरनाक प्रदर्शन त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. सुपे परगण्यामध्ये PSI कोळी साहेबांसारखा यष्टी रक्षक आजपर्यंत तयार झाला नाही, परंतु नक्कीच त्यांचं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन पाहून भविष्यात एकतरी या ठिकाणी यष्टी रक्षक उत्तम पद्धतीचा यष्टी रक्षक तयार होईल अशी आम्ही सुपा प्रीमियर लीगच्या वतीने अपेक्षा करतो. धीरज खैरे. सौरभ यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी आले ते धीरज खैरे. धीरज टू. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा मारलेला अश्विन कुतवळ या ठिकाणी फिल्डअप करतात. एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. एका धावेने धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 42. पुढचा चेंडू सौरभ यांचा सामना करतील ते. आता मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने हलकासा मारलेला आणि या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेत धावबाद होत आहेत. सुपा प्रीमियर लीगच्या फायनलच्या अंतिमच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेल्या सगळ्या खेळाडूंचं मनापासून स्वागत. यानंतर पहिली क्वालिफायर 1 आम्ही खेळवतोय आणि ज्या 2 टीम पहिली क्वालिफायर खेळणार आहेत त्या 2 टीमना आम्ही आता टॉससाठी आमंत्रित करणार आहोत. सुपा वॉरियर संघाचे कॅप्टन आणि टीम काळखैरीवाडी संघाचे कॅप्टन. टॉस करायचा आहे. दोन्ही टीम टॉससाठी संपर्क करा. क्वालिफायर 1 या 2 टीममध्ये होणार आहे. पॉईंट टेबलवरती 1 आणि 2 नंबरवरती असणाऱ्या ह्या टीम आहेत, ज्यामध्ये आता हा सामना होईल आणि तिकडे जिंकणारी टीम मात्र फायनलसाठी पात्र ठरणार आहे. यानंतर अजूनही आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे. तर चला टीम टॉस आपण करून घेतोय. तर ही पहिली मॅच जी लीग पद्धतीमधला आपला हा शेवटचा आणि अंतिमचा सामना तुम्ही आतमध्ये बघताय. या स्पर्धेचा शेवटपर्यंत रिझल्ट आपण पाहतो. अर्थात तो उत्कंठवर्धकच आहे, कारण लीग फॉर्मॅटमधला शेवटचा सामना सुद्धा सुपे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहाल महत्त्वाचा आहे.
विजयासाठीचं टार्गेट आपण बघायला मध्ये आणि हा लीग फॉर्मॅटमधला शेवटचा सामना जरी असला तरी लक्षात घ्या या मॅचचा रिझल्ट अजूनही या स्पर्धेमध्ये 4 नंबरवरती कोणती टीम येणार आहे यासाठी हा रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत या स्पर्धेमधले पॉईंट टेबलमधले प्लेऑफमधले आपल्याला 3 संघ मिळालेले आहेत. आपण 4थ्या संघाची वाट बघतोय आणि तो 4था संघ कोणता असेल तर यामधील विजेत्या टीम बरोबरीत आपण पाहाल किंवा ह्या मॅचचा रिझल्ट काय आहे. हा सामना जर बाबुर्डी टीमनं जिंकला तर मग ही टीम मात्र साहेब 11 बरोबरीत 2 हात करेल. मात्र जर भोंडेवाडी किंग्स या मॅचमध्ये काहीतरी कमाल करू शकला किंवा या मॅचमध्ये जर त्यांना जिंकता आलं तर मग मात्र पाटील 11 आणि बाबुर्डी या 2 टीमचा नेट रन रेट चेक केला जाईल. त्यामुळं ह्या मॅचचा रिझल्ट काय यावरती लक्ष असणार आहे. 36 चेंडूमध्ये थोडासा कमी धावफलक बनवायचा आहे. धीरज बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिल्या षटकाला आपण पाहतो तो खेळाडू सुरुवात करेल आणि पहिला चेंडू मुख्य पंचांनी स्क्वेअर बॉलची घोषणा आपण पाहतो पुढे खेळवले आणि एका अतिरिक्त धावेनं संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन होत असताना खेळ सुरू झाला जो बाबुर्डीकडून आहे धावफलकाचा पाटला. चला 2 टीम कॅप्टन टॉससाठी सुपा वॉरियर्स टीम कॅप्टन आणि राज प्रतिष्ठान दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी संपर्क करा. पहिली क्वालिफायरची मॅच आपण यानंतर आपल्या भेटीला येते. दोन्ही टीम टॉससाठी रेडी राहा. बॉल यावेळेस यष्टिरक्षकाकडून आपण पाल तो बॉल निसटलाय आणि 22चा चौकार हा मुख्य पंचांकडून आपण पाहतो पुढे सांगण्यात आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर बॉलची घोषणा होती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र यष्टिरक्षकाकडून तो बॉल निसटला आणि तो सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. 5 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 धावा धावपलकीवरती ऑन बोर्ड वरती आहेत. बॅटर बॅटर ऑन स्ट्राईक इन. गेली 4 दिवस अगदी आनंदानं उत्साहानं सुरू असणार हा टेनिस बॉल क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम आहे. आज सलगच्या 5व्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. बॉल मिळपच्या डोक्यावरून परफेक्ट मिडल बॅटवरती चांगला टाइम केलाय आणि बॉल पाठवलाय सर डीप लॉग ऑफ सीमारेषा पार. पुन्हा एक खणखणीत चौकार. 2 चौकार या मॅच मध्ये आपण पाहाल आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू असताना धावपलकीचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन्स आपण पाहतो फील्ड सेटअपवरती आणि त्या पॉवर प्लेच्या रेस्ट्रिक्शनचा फायदा घेणारा तो चौकार बघायला मिळाला. 9 धावा धावपलकीवरती 9 ऑन बोर्ड. 9 धावांचा आकडा धावपलकीवरती. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. तिन्ही स्टंप आपण पाहतो तिथे कव्हर केलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस थोडासा स्लोअर बन गती परिवर्तन. गती परिवर्तन आपण पाहतो तिकडे तो चेंडू करण्याच्या प्रयत्नामध्ये धाव मात्र त्या चेंडूवरती मिळाली नाही. धीरजने चांगली षटके टाकली आणि त्याची इकॉनॉमी किंवा जी सरासरी होती ती सुद्धा त्याची चांगली त्यानं मेंटेन केली होती. तर त्याला आज तुम्ही बघायला त्यांची टीम ही थोडीशी असं निर्णायक वळणावरती आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. हा बॉल मात्र ओव्हर बाउंड्री रोप आणि सीमारेषा पार षटकार. या षटकारा बरोबरी धावपलकीवरती खेळ पुन्हा एकदा वाढणार आहे. विजयाच्या जवळ आपण पाहतो ही टीम येते. धावपलकीवरती नजर टाकू धावा दाखवल्या जात आहेत त्या 15 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आतापर्यंत धावपलकीवरती 15 धावा आहेत. एक 44 धावांची आवश्यकता टीमला विजयासाठी आहे. त्यापैकी 15 धावांचा आकडा मात्र धावपलकीवरती आणि पहिल्याच गोलंदाजाला टार्गेट करण्याचं काम केलंय. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू अक्रॉस दी लाईन खेळण्याच्या प्रयत्नात होतोय. बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र तिकडे होऊ शकलेला नाही. मात्र एक चांगली स्ट्रॉंग पोझिशन आपण पाहतो टीमनं राखलेली आहे. सुरुवात चांगली आहे. यानंतर क्वालिफायर 1 आपल्या भेटीला येईल. आता इथून पुढे तुम्हाला 4 मॅच बघायला मिळणार आहेत. 41,000 रुपयांचा या पर्वाचा चॅम्पियन होण्यासाठीच आपण पाहतो खेळ पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. क्वालिफायर 1 झाल्यानंतर एलिमिनेटरची मॅच आहे आणि एलिमिनेटरचा सामना आता कोणाचा होणार आहे. एक टीम खेळणार आहे साहेब 11 ती फिक्स आहे. मात्र ती एलिमिनेटरची मॅच कोणाबरोबरीत खेळेल यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पहिलं षटक घेऊन आला होता धीरज. पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा गोळा केल्या त्या 16 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ मध्ये टाकून झालेला आहे.
पॉवर प्लेचं पहिलं षटक हे 16 धावांचं होतं. षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी दुसरा नवीन गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती आणण्याचं काम केलं जात आहे. प्रत्येक संघ मालकानं स्वतःची ड्रीम टीम करत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. 4 टीम या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय होतील आज आणि फक्त 4 टीम हे प्राइज बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि ही मॅच आता समोर काही चेंडूंचा खेळ. धावपलिकेवरती 16 धावपलिकेवरती पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक होईल. टॉस होईल. टॉस अजून झाला नाही. चला टॉस साठी चला ही मॅच जवळ आणली आहे बाबुर्डीनं. प्रतीक भैया चांदगुडेंचा प्रवास या षटकाराबरोबर पूर्ण कमी झालेला आहे. पाटील इलेव्हन्सच्या आशेची किरण मावळणार आहेत आणि त्यांना या टुर्नामेंटसाठी थांबावं लागणार आहे. जमीर चला या जमीर टॉस साठी. सलीम शेख साहेबांच्या शुभ हस्ते हा सामन्याचा टॉस नाणेफेक होतोय. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करणारे खेळाडू आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्री सुपा असोसिएशन साठीचं अभूतपूर्व योगदान देणारे सलीम शेख साहेब ज्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. क्वालिफायर 1 यानंतर वॉरियर सुपा राजे प्रतिष्ठान या 2 टीम एकमेकांच्या पुढे भिडणार आहेत. चला 2 टीम कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कॅमेरामॅनना विनंती हा टॉस कव्हर करा. सलीम सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो हा टॉस. हो 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 काय बॉल मारलाय आणि खूप लांबही मारलाय. वेल वेल बॅटिंग बाबुर्डे. मोठा षटकार. या षटकारानं विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे आपण जाऊ कारण 44 मधल्या बऱ्यापैकी धावा आता टीम बाबुर्डीकडे गोळा केलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे शेवटचे काही आपण पाहाल आता धावांचा हा सिलसिला या मॅच मध्ये शेष आहे. 41,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर हलव्या बॅटने चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस मात्र नकार दिलाय. टॉस जिंकलाय राजे प्रतिष्ठान. राजे प्रतिष्ठान टीमनं क्वालिफायर 1 चा टॉस जिंकलेला आहे. काय बघायचं सर? बॉलचा गोलंदाजाची ऍक्शन. रनआउट चेक करा. सेफ आहेत खेळाडू सेफ आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपल्याला आतमध्ये बघायला मिळतोय. विजयाच्या अगदी जवळ टीम येऊन उभी राहिलेली आहे ती म्हणजे टीम बाबुर्डे. बॉल यावेळेस बॅटची कड घेणारा चेंडू. फर्स्ट स्लिप मध्ये आपण पाहाल हा चेंडू पुन्हा एकदा एक सिंगल धावेल. एका सिंगल धाव्याच्या मदतीने धावपलक्यावरती खेळ पुन्हा एकदा पुढे येईल. हे षटक संपल्यानंतर विजयाच्या कॅल्क्युलेशनकडे टीम आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता मॅच मध्ये राहणार आहे. सुपा प्रीमियर लीग एक पेटर्न वर्जन फुल पे टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी प्रतियोगिता आज या स्पर्धेची सांगता होते. पाटील इलेव्हनचा ही सांगताचा कार्यक्रम आज. ही मॅच भैयानं पहिल्या दिवशी नव्हती घेतली, शेवटच्या दिवशी का
24 चेंडू मॅच मध्ये शेष आहेत. एकतीस धावा आहेत म्हणजे अजून विजयासाठी 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 चेंडू मध्ये 13 धावा विजयासाठी. 13 धावांची गरज आहे. कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल, क्षेत्ररक्षक दूर आहेत बॉल, त्यांना नाही थांबवता येणार आहे. कव्हर सीमारेषा पार. धावा 4. 13 मधल्या पुन्हा एकदा 4 कमी होतील. 9 धावांची मॅच आता फक्त शिल्लक राहिली. काय निर्णय टीम काळ खैरेवाडी? राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. धीरज तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये. हा बॉल पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातातच मारलाय आणि तिसरा खेळाडू बाद होऊन मैदानातून माघारी. तिसरा धक्का टीमला. चला नवीन फलंदाज. चला शेवटच्या काही धावांमध्ये मात्र आता टीम स्ट्रगल करायला किंवा थोडासा संघर्ष करायला आता टीमला पुढे यावं लागतंय. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज बाद होऊन माघारी येत आहे. तिथून पुढे सुद्धा भोंडेवाडी या मॅच मध्ये तुम्हाला आता कमबॅक करण्याची संधी मिळालेली आहे. इथून पुढे सुद्धा आपण जर अजून काही महत्त्वाच्या विकेट जर आपल्याला घेता आल्या तर मग आपण पाहतो. डॅनी अंपायर या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आहे आणि डॅनी सर या मॅच साठी आपल्याला पुढे आता नक्कीच बघायला मिळणार आहे. क्वालिफायर एक आतमध्ये बघायला मिळणार आहे. चला लगेच चला पळत चला तुषार. विजयासाठी मात्र फक्त काही धावांची आवश्यकता असताना बॅटिंग टीमच्या होणाऱ्या विकेट्स किंवा होणारी पडझड ही टीम आपण पाहतो मैदानावरती त्यांच्यासाठी पुढे येणाऱ्या काळामध्ये ती डोकेदुखी राहते का
हे सुद्धा बघायला मिळणार आहे. हे बॅटर मैदानावरती दाखल होतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ आपण आतमध्ये बघणार आहोत आणि 4 षटकांमध्ये विजयासाठी मला वाटतं फक्त अजून 8 धावांची आवश्यकता राहिलेली आहे. 18 चेंडूमध्ये 8 धावा. हो कमबॅक केलाय. कमबॅक करायला टीमनं सुरुवात केली. आता शेवटचे 17 चेंडू डावाशेष आहेत आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आता मॅच मध्ये राहणार आहे. 17 चेंडूमध्ये 8 धावांचा पल्ला आपण पाहतो टीमला गाठायचा आहे. धावा आता बनवणं टीमसाठी थोडंसं कठीण बाब राहायला लागले. फुलटॉस हा बॉल आला बाहेरनं. चेंडू स्क्वेअर लेग पुढे 1 मिळाले. एखादं पुन्हा एकदा विजयाचं कॅल्क्युलेशन आपण पाहतो ह्या मॅच मधलं बदलत आहे. 16 चेंडू मॅच मध्ये शिल्लक आणि 16 चेंडू मध्ये बनवायच्या विजयासाठी अजून 7 धावा. 16 चेंडू मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आता आपण बघाल पुढे. बॅटर तुषार. पहिला चेंडू आपण पाहतो तुषार खेळणार आहेत. 7 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू मॅच मध्ये राहतील आणि 15 चेंडू मध्ये आता विजयासाठी 7 धाव्यांची आवश्यकता खेळामध्ये. 15 चेंडू 7 धावांचं समीकरण. इथून पुढे जर काही चेंडू पुन्हा जर चांगले आले तर या मॅच मध्ये पुन्हा काहीतरी एक वेगळं समीकरण तयार होऊ शकतं, कारण 7 धावा दूर आहे अजून. बॅटिंग टीम मिड ऑफ मध्ये हा चेंडू कव्हर केलाय. डायरेक्ट फिक तिकडे करण्याच्या प्रयत्नात कव्हर मध्ये संघाचे संघ मालक उभे आहेत. आता मात्र फक्त 6 धावांची गरज राहील. 41,000 रुपयांचा कॅश रोख धनादेश. गावातली क्रीडा संस्कृती अबाधित ठेवणारी टुर्नामेंट. ज्या स्पर्धेचा अजेंडा आज अभिमानानं फडकतो आणि प्रत्येक चेंडूच्या सुप्या प्रीमियर लीगचा एक नवा इतिहास लिहितो, अशी एक मोठी प्रीमियर लीग आहे. आज सलग दुसरं पर्व आपण पाहतो या स्पर्धेचं उभं केलं आयोजकांनी. येणारं 3रं पर्व मात्र दिवाळीमध्ये नाईट टुर्नामेंट होणार आहे. 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. दिवस रात्र अंडर ब्लड लाईट्स ती स्पर्धा होईल. 8 गावं या स्पर्धेसाठी खेळतील. बाहेरगावच्या 8 गावातील 8 खेळाडूंना आमंत्रित केलं जाणार आहे. त्या खेळाडूंना सुद्धा तुम्हाला ऑक्शन पद्धतीतूनच घ्यायचं आहे. त्यामुळे एक मोठी टुर्नामेंट राहील. 50,000 रुपयांची एंट्री फी आपण पाहतो त्या स्पर्धेसाठी द्यावी लागणार आहे. लेग स्टंपवरती ठेवलेला चेंडू होता. फाईन लेग मध्ये हा चेंडू. पुन्हा संघ मालक तिकडे. 1 धाव. काळ खैरेवाडी डिसिजन द्या. बॅटिंग करणारी टीम काळ खैरेवाडी टीम पहिल्यांदा बॅटिंग करेल, तर सुपा फिल्डिंगसाठी यानंतर रेडी राहा. यानंतर इन लाईव्ह ॲक्शन क्वालिफाय नंबर 1 राजे प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम सुपा वॉरियर्स. ओव्हर झाली. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार आहेत. हा छोटासा शॉर्ट पिच लॉक अप. अजून एक खेळाडू बाद. 11 चेंडू आणि बनवायच्या त्या 5 धावा. 11 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. मैदान वाट बघतोय रोप शेखची. मैदानावरती अजूनही रोप शेख आतमध्ये आलेले नाही आहेत. किती बनवायचे? 4 की 5? 4 बनवायचे का 5? थांबवा मॅच थांबवा.
विजयासाठी 4 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी राहिलेले. करा, चालू करा मॅच. 4 धावा आपण बघाल मॅच मध्ये शेष आहेत. बॅटिंग टीमचं पारडं थोडंसं जड आहे, मात्र विकेट जाण्याची संख्या ही थोडीशी जास्त राहिली. 4 धाव्यांची गरज आहे. कव्हर मध्ये हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. बॉल मात्र सीमारेषेच्या आतमध्येच तिकडे थांबलाय आणि तोपर्यंत 2 धावा त्या चेंडूवरती पुढे पळून पूर्ण प्राप्त होणार आहेत. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही फक्त 2 धाव्यांची आवश्यकता आता मॅच मध्ये राहणार आहे. एक फक्त 2 पाऊलं आता टीम दूर आहे. 2 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. डीजे आदी यांना विनंती आहे, आपण इथे कॉन्टॅक्ट करा. फक्त 2 धावा आपण पाहिलं मॅच मध्ये शिल्लक असणारा खेळ आहे. पुन्हा एकदा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक इन. हा बॉल बॅटनं पाठीमागे खेळलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. Get a personal look.